मागच्या 2 तासापासून उन्हामध्ये ककडी गोळा करायला आले. सांगायचं एवढंच आहे, जेव्हा माळवं खरेदी करायला जाता तुम्ही, एक वेळेस जो तो माळवं घेऊन बसलाय त्याला विचारा की तो खरंच शेतकरी आहे का. जर शेतकरी असेल तर थोडा वेळ काढून त्याच्याशी बोला. त्याला विचारा की त्यानं जे माळवं का आणले त्याच्या मागं कष्ट किती आहेत. आणि तुम्ही माळवं खरेदी करताना म्हणता की शेवटला थोडंसं कोथिंबीर टाका, थोडंसं कढीपत्ता टाका. जरा 10-20 रुपये तुम्ही एक्स्ट्रा देऊन पण बघा. प्रत्येक वेळी त्यांच्याकडूनच मागायचं नसते. अहो तुमच्यापेक्षा त्यानं गरीब आहे ना, की तुम्ही त्याच्यापेक्षा गरीब आहात, तर मागायचं कोणाकडून हे पण विचार. आता हे शेतकऱ्याला खाणारे व्यापारी झाले, पुन्हा हे मोठे मोठे लोक झाले, शहरातले झाले. आता शेतकऱ्याला खाणारा अजून एक आहे, ते म्हणजे गावातले मोठे माणसं, शेजारी पाजारी इथले यायचं, फुकटमध्ये माळवं उचलायचं आणि घेऊन जायचं. हां, तर त्याच्या बदल्यात एक तर तुम्ही शेतात त्याच्या काम करा, थोडंसं काम करा आणि त्याच्या बदल्यात माळवं घेऊन जावा. नाही तर जे घेऊन चालावं त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी आणून द्या. उगाच यायचं, फुकटात उचलायचं आणि घेऊन जायचं, हे बरोबर नाही.